दिसतं तसं नसतं कधी कधी, हो की नाही मंडळी? क्रेन काट्याने जनरेटर आता उचललेला आहे. काय करू, लाड करू. आणि कामं कधी व्हायची? जिकडे जाते तिकडे सोबतच याची काही गरज आहे? मॉर्निंग गाईज, नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल तर. खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ काढत आहे. तर मंडळी, प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात काही ना काही कामे निघालेलीच असतात आणि ते आपल्याला करावीच लागतात. तर माझं खूप महत्त्वाचं काम इथे मी सुरू केलेलं आहे. तर ते काय काम आहे ते तुम्हाला दाखवते. चला या माझ्यासोबत. मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या इथे पाण्याची कशी टंचाई चालली. ते जेव्हा टँकर येते तेव्हाच आम्हाला पाणी मिळते. आणि पावसाळ्यात काय होते, पाऊस खूप जोरात पडला की ह्या पाण्याच्या टाक्या कमीत कमी अर्ध्याच्या इथे तरी पाणी जमते आणि ते चिखल नुसता होते. आणि ते पाणी वरून आमच्या घराच्या वरती डोंगर आहे, तिथून खूप जोराने पाणी येते. आमच्या घराच्या मागे पुढे दोन्ही बाजूंनी खूपच म्हणजे गंगा जमुना वाहतात. तर त्यासाठी मी काय केले ते आता पुढे दाखवते तुम्हाला. तर काय झालं, त्या लोकांनी माती ते ओतली तेव्हा पूर्ण माती रस्त्यावर आली. तर मी 2 दिवस मजूर केले आणि ती पटापट इथे खूप ट्रॉफिक होत होते. मागे पुढून ट्रक सारखे येतात म्हणून ट्रॉफिक होत होती. तर मी पटकन मग ती काढून घेतली. रस्त्यावरची माती, मोठमोठी दगडं होती अशी, तर ती दगडं रस्त्यावर गेली होती, ती काढली. मग नंतर मी विचार केला की मी स्वतःच थोडी थोडी आता ही टाकेन पुढे. तर असे हे ट्रक इतकं लागलेले आहेत मातीसाठी. तर काय झालं, काल अचानक माझ्या भावाचा फोन आला. बोलते, ताई तिथे जी माती टाकली ती थोडी सपाट कर, कारण की हे जनरेटर आहे ते त्यासाठी ऑर्डर आलेले आहे. तर मंडळी, हे जनरेटर आहे भावाचं, त्याला ऑर्डर येतात कुठे ना कुठे. जर तुम्हाला कशाला लागलं तर हे जनरेटर आहे. तर ते आता घेण्यासाठी उद्या येणार आहेत, क्रेन वगैरे येतील, मग ते उचलतील. म्हणून त्यासाठी मला ही अर्जंट खाली करायची आहे माती. तर हे कोणाला लागेल तर त्यांचे नंबर आहेत. तर गंमत अशी झाली की भावाचा अचानक फोन काल आला. तर मी गेली आणि मजूरकरांना सांगायला गेली की उद्या मला 2 माणसं पाहिजेत. तर ते हो म्हणाले. मग त्यानंतर पुन्हा रात्री त्या लोकांनी कॉल केला की नाही ताई, सकाळी आम्हाला कपडे धुवायला नदीवर जायचं आहे, कारण की 2 दिवस आम्ही कपडे धुतले नाही त्यामुळे. तर बोलते 10 वाजता आले तर चालेल का? तर ते मजूरकर लेडीज आहेत. तर मी म्हटलं हो ताई, या मग 10 वाजता. तर आता येतात की नाही ते मला प्रश्न पडलेला आहे. तर त्यासाठी मी थोडी थोडी माती काढायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासोबत मी पण काम करते म्हणून थोडं लवकर होते. तर आता बघते आले तर, नाहीतर मग संध्याकाळी पुन्हा कोणाला तरी बघायला लागेल, कारण उद्या हे जनरेटर आहे ते घ्यायला येणार आहेत भाऊ. तर मग पुन्हा भेटू उद्या. बाय बाय. मंडळी, हे कुंपण जिथे लास्टला संपते त्या तिथे राईटला ती नदी आहे. ह्या डोंगरावरून ती नदी वाहते. तर उन्हाळ्यात देखील तिथे पाणी असते. तर तिथे कपडे धुवायला आम्ही लोक सगळे जातो, कारण की जे टँकर येते ते पिण्याचं पाणी असते, ते पिण्यासाठी आम्ही वापरतो. बाकी दुसरं घरात जेवण बिवण बनवायला, भांडी वगैरे घासायला असं वापरतो. तर त्या आल्या तेव्हा फोन मी घरात ठेवून आलेली आणि घरात जाऊन येईपर्यंत त्या इथून पार झाल्या, नाहीतर त्या कॅमेऱ्यामध्ये आल्या असत्या. आता
तर मंडळी, थोडंसं काम मी करून आलेले आहे. जे माणसं म्हणजे ज्या ताई मी सांगितल्या आहेत कामासाठी, जर त्या येईपर्यंत म्हटलं तोपर्यंत जेवणाचं बघूया, कारण की डिंकू तिकडे शिलाई तिला करायचं आहे. तर त्यामुळे आता थोडंसं आपल्याला पोटपूजा करायची आहे. तर वांगी पडली होती फ्रीजमध्ये, ही दांडी सुकट बनवत आहे. वांगी टाकून खूप छान लागत आहे. तुम्ही पण कधीतरी बनवा, म्हणजे बनवत पण असाल कदाचित. काही लोकांना माहिती आहे, काही नाही. तर याचा स्वाद, खुशबू त्या लोकांना गेलेल्या आहेत. दोघजण आलेले आहेत सुकटीसाठी. थांबा थांबा, देते. द्यायले त्यांना ऑलरेडी. दिले का? हा काय आजकाल डॉली पण यायला लागले. आता तिथं झोपलेली, कुठे गेली काय माहिती. काय डॉली तिथे पायासमोर, तरी मी नाही बघितले तिला. डॉली, ती डॉली त्यांना मारते, ह्याला नाही मारत. हिच्याशी आहे वलग, पण ती नवीन आले, तिला खूप मारते ती डॉली. हे बघ, आता बसले तरी काय नाही बोलत डॉली, पण आता ती गेली का तिला मारेल. ती आलेली तेव्हा छोटीशी होती, तर खूप पहिल्यांदा मारायची. त्यानंतर डॉलीचे पण 2 बच्चे होते, तर मग तिला पण दूध द्यायची. असं करून मग तिची 2 ती कोणी घेतली का कुठं हरवली काय माहिती, ती पिल्ली तिची. त्यानंतर हे आलेलं तिच्याकडे राहिलं. त्यानंतर आता ते आले, तर त्याच्याशी अजून पटलं नाही डॉलीचं. आणि आणखी एक त्या दिवशी आलेलं ना, मस्त तांबूस कलर, मस्त. ते आम्ही बाहेर गेलो तर ते घेतलं वाटतं कोणी. 2 दिवस तिकडे होलीला गेले, तर ते कोणी घेतलं. त्याच्या गळ्यात पण घुंगरू बांधलेले मस्त होते. म्हणजे आम्ही नाही, आम्ही नाही, कोणीतरी ते सुटून आलेलं का कोणी सोडणार तर नाही, कारण पाळलेलं होतं ते, असं वाटत होतं ना. मस्त होतं दिसायला. ते गेलं मग कुठं काय. मी बघा मदत करायला आलेले आहे. आता घरात होती मी, माझ्याकडे आली मदत करायला. इथे डॉली तिथं झोपले. काही वर्षापूर्वी पण इथे खूपच खड्डा होता, तर त्या वेळेला मी 2 ट्रक विकत घेतले होते. मला वाटते 1000ला एक, असे 2000चे मी घेतले होते. ह्या वेळेला हे जे रस्त्यावरून ट्रक जात आहेत, त्या लोकांना मी एकाला थांबवलं आणि म्हटलं, भाऊ मला एक गाडी पाहिजे होती मातीची, विकत देता का? तर ते म्हटले, नाही नाही, आम्ही असे देऊ शकत नाही, आमच्या शेठला तुम्ही विचारा, मग ते देतील. मग मी त्यांच्या शेठला विचारलं, ते म्हटले, हो मावशी देतो आम्ही, घ्या. तर त्या बिचाऱ्यांनी फुकटच मला एक ट्रक इथे ओतून माती दिली. धन्यवाद त्या लोकांना. काम करताना मध्येच दगड आपल्याला लागलेला आहे. बघूया आपल्याला ताकद होते का त्या साईडला करायला. या पायरीच्या साहाय्याने आपण करूया. मंडली
ज्या कामाला येणार होत्या त्या आल्याच नाही, तर मी सकाळपासून थोडी थोडी करून पसरवली इकडे ही सगळीकडे माती. ते बोलतात ना, आता हाती गेला आणि शेपूट राहिली, तसं काम आता थोडंसं उरलेलं आहे. तर सकाळपासून मी थोडं थोडं करत आहे आणि ते शक्यच नसतं, कारण की मला पहिल्यापासून सवय आहे कामाची, म्हणून एवढं तरी झालं. आणि भाऊंनी सांगितलेलं की तू दमू नको, कोणाला तरी घे कामाला, मी पैसे देईन आल्यावर. तर पैसे मी पण दिले असते, परंतु कोणी आलंच नाही. तर आता काही करायला तर लागेलच आपल्याला सगळं काम. आणि त्यात मध्येच पाण्याचा टँकर पण आलेला, तर पाणी भरला. आता हे दुसरी खेप त्याची पाण्याची झालेली आहे. एक टँकर पण आलेला आहे. आणि त्यामध्ये हे दगडी पण खूप मोठ्या मोठ्या आहेत, तर ते खूप अवघड जाते हे करायला. त्या दिवशी मजूरकर होते, त्या लोकांनी इकडून तिकडे असे ते ढकलत घेतल्या. तिकडे काही ठेवल्यात, काही त्या खाली तिकडे आहेत. आज मी ह्या थोड्या पायर घेऊन तिकडे सरकवलेल्या आहेत. ह्या दगडी तर जशा तशा काढल्या मी. आता इथे पण आतमध्ये या मातीमध्ये आहेत. आता ह्या किती मोठ्या आहेत काय माहिती, बघूया आता. मंडळी, ह्या 3 दगडी त्यामध्ये होत्या, आता मी काढलेल्या आहेत. कारण काढताना व्हिडिओ काढायला इथे कोण नाही. मुलगी डिंकू मशनीवर बसलेली आहे, शिलाई करत आहे कपडे. तर अशा ह्या खूपच दगडी खाली पण आहेत, तिकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. शर्तीसाठी बैल घेतले होते टेम्पोमध्ये. जिकडे जाते तिकडे सोबतच यायची काही गरज आहे? हां, इथं बसून मज्जा बघते. मंडळी, मी ज्या ताईंना कामाला बोलवलेलं त्या मला वाटलं की कपडे धुवून थकल्या असतील आणि उन्हातनं एवढं ओले कपडे घेऊन आले म्हणून आल्या नाही. तर त्याचं कारण मला आत्ता कळालं. त्या आता दुकानात गेल्या होत्या राशन आणायला. या इकडे बाजूलाच दुकान आहे. तर असं कळालं मला की त्यांच्या घरात साप घुसलेला, तर तो काढता काढता खूप वेळ झाला म्हणून त्यांना यायला नाही मिळालं. नाही तर माझ्या मनातच राहिलं असतं की ह्या येणार होत्या आणि आल्या नाही. तर असं असतं, काय दिसतं तसं नसतं कधी कधी, हो की नाही. हे मला आज काम करू देते का नाही पूर्ण, आता थोडासाच राहिलं. जिकडे जाते तिकडे पायाखालीच बसायला येते. चल उठ, चल. काय करू, लाड करू. आणि कामं कधी व्हायची. झोप आले. आता फायनली मी एवढं सपाट केलेलं आहे. आता उद्या बघूया जनरेटर निघते का नाही. आणि आता अंधार पण झालेला आहे आणि दिसणार पण नाही. आणि त्यात ह्या पोलवरच्या लाईटी सगळीकडे आहेत आणि आमच्या इथेच नाही, रस्त्यावरच्या ज्या लाईटी लावलेल्या आहेत त्या आमच्या इथलीच लाईट कधीपासून 8 दिवस झाले बंद झालेली आहे. बाकी सगळीकडे लाईटी आहेत, त्या तिकडे पण आहेत. झाडाच्या आड तुम्हाला दिसणार नाही. तर मग चला पुन्हा भेटू उद्या. आणि ह्या इथे एक मोठी दगड आहे, ती काढली नाही कारण मी खूप थकलेली आहे. आता उद्या बघूया. शुभ सकाळ मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल. आणि आज आहे कामाचा दुसरा दिवस. आता थोड्याच वेळाने क्रेन काटा आणि टेम्पो येणार आहेत जनरेटर घेण्यासाठी. तर मग पुढे बघूया.
मंडळी आता क्रेन काटा आलेला आहे आणि जनरेटर घेण्याची तयारी इकडे चालू आहे. मंडळी क्रेन काटाने जनरेटर आता उचललेला आहे. आता पाठीमागे टेम्पो आहे त्याच्यावरती ते उचलून ठेवत आहेत. क्रेन काटा उचलून आता ते टेम्पोवर ठेवायला जात आहेत. आता क्रेन काटा घेऊन चालले ते टेम्पोमध्ये ठेवायला. पुढे टेम्पो उभा आहे तिथे. आता जनरेटर टेम्पोवर ठेवण्यात येत आहे. खूपच रिस्की काम आहे. जनरेटर रवाना झालेला आहे. त्यांची गाडी पण जाईल भावांची. तर मंडळी अशा प्रकारे जनरेटर त्याच्या कार्याला रवाना झालेला आहे. तर आपण पण पुढची कार्य आपली करूया. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.